वाढदिवस साजरा करण्याचे अनेक मार्ग असले तरी पर्यावरणपूरक आणि शाश्वत मार्गाने तो साजरा करणे किती महत्त्वाचे आहे याचा आदर्श लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात पाहायला मिळाला आहे। बुधोडा गावातील स्मशानभूमी परिसरात वृक्ष प्रतिष्ठान लातूरने एका वाढदिवसाचे औचित्य साधून 125 वृक्षांची लागवड केली आहे। या अर्थपूर्ण उपक्रमाची सविस्तर माहिती बघूया। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असलेल्या बुधोडा गावात पर्यावरणप्रती आपली बांधिलकी दाखवली आहे। वृक्ष प्रतिष्ठान लातूर या आयोजित उपक्रमात गावातील स्मशानभूमीच्या परिसरात 125 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यावेळी वड, पिंपळ, कडुलिंब आणि विविध आयुर्वेदिक झाडांचा समावेश होता। वाढदिवसाच्या निमित्ताने झाडं लावणे हा पर्यावरणासाठी एक अर्थपूर्ण आणि सकारात्मक मार्ग आहे, जो हवेची गुणवत्ता सुधारतो आणि हवामान बदलाचा सामना करण्यास मदत करतो। यावेळी वृक्ष प्रतिष्ठान लातूरच्या अध्यक्षा सुनंदा जगताप, डॉक्टर संध्या वारद, आशालता बिराजदार, प्राध्यापक शुभम पाटील यांच्यासह पोलीस विनोद चलवाड आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। झाडं लावणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांचे संगोपन करणंही गरजेचं आहे। अनेकदा वृक्षारोपण केवळ कागदोपत्री आणि फोटो सेशन पुरते मर्यादित राहते, मात्र आयोजकांनी या वृक्षांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वतः घेतली असल्याचे स्पष्ट केलेत, ज्यामुळे हे वृक्षारोपण सार्थक होईल अशी आशा व्यक्त होत आहे। वृक्ष प्रतिष्ठान लातूर अंतर्गत आज डॉक्टर पल्लवी सावे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त बुधडा या गावाच्या स्मशानभूमीमध्ये आम्ही 125 झाडे या ठिकाणी लावलेली आहेत। आम्ही या वाढदिवसाच्या आणि वृक्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो। आपल्या शुभदिनी किंवा कोणत्याही आपल्या ह्याच्यामध्ये आपण वृक्ष लागवड करून आपण तो वाढदिवस असेल, तो दिवस असेल आपण साजरा करावा आणि या वृक्ष संवर्धनाच्या ह्याच्यामध्ये आपण सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व समाज बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं हीच मी सर्वांना आवाहन करतो। वृक्षारोपण करणे हे केवळ एक फोटो सेशन नसावे, तर ते भविष्यासाठी केलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असले पाहिजे। बुधोडा गावातील या स्तुत्य उपक्रमाने इतरांनाही निश्चितच प्रेरणा मिळेल। केवळ वाढदिवसच नव्हे तर प्रत्येक महत्त्वाच्या निमित्ताने झाडं लावा आणि पर्यावरण संरक्षणात आपला सहभाग नोंदवा।